नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी मधील भूगोलमधील प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा आपण पाठ पाहत आहे आणि या प्रकरणाचा हा तिसरा व्हिडिओ आहे। अगोदरचे दोन व्हिडिओ हे दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर त्याची जी लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही अगोदर बघून घ्या, पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा। ओके, तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरू करूया। आणि या अगोदर आपण ब्राझीलमधील किनारी प्रदेश, अजस्र कडा, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाहिलेले आहेत। आणि ब्राझीलची जी उच्चभूमी आहे ती आपण पाहिलेली आहे। त्यात आपण इथे दिलेले काही प्रश्न आहेत, जे आकृती 3.1 आणि 3.2चे जे निरीक्षण करून जे प्रश्न जे आहेत ते आपण पाहू आणि त्यानंतर समोर ब्राझीलविषयी आपण माहिती पाहू। तिथे प्रश्न क्रमांक पहिला इथे दिला आहे की आकृती 3.1 आणि 3.2 मध्ये दिलेल्या नकाशामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे। या नकाशांचा व त्यात दिलेल्या सूचनांचा उपयोग करून उत्तरे शोधा असे प्रश्न आहे। आणि त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या देशात कोणत्या भागात आहेत? सर्वोच्च उंची असलेले जे प्रदेश आहेत ते कोणत्या भागात आहेत? तर जे भारतामध्ये जे आहेत ते उत्तर भारतामध्ये, जो उत्तर भारत आहे की ज्यामध्ये हिमालय जो पर्वत आहे तो भारतामधला सर्वात उंच पर्वत आहेत हिमालय, म्हणजे उत्तर भारतामधली प्रदेश। आणि ब्राझीलमधले जर आपण पाहिला तर आग्नेय भागात जो आहे ब्राझीलचा जो आग्नेय भाग आहे त्या आग्नेय भागामध्ये हे सर्वोच्च अशी शिखर आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे? आणि याचे उत्तर भारत हे आहे, कारण की भारतामध्ये उंची जी आहे ती साधारण 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे आणि ब्राझीलमध्ये 1,000 मीटरपेक्षाही जास्त आहे। त्यामुळे भारतामध्ये जी उंचीची कक्षा ही जास्त आहे। दोन्ही प्रश्न क्रमांक समोरचा जो आहे की दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करा, तुम्हाला त्यात काय फरक दिसतो असे त्यांनी सांगितले। जे की आपण अगोदर पाहिले की भारतामध्ये 8,000 उंची आहे आणि ही ब्राझीलमध्ये 1,000च आहे। त्यानंतर असा प्रश्न आहे की ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारण कोणत्या दिशेने आहे? आणि तो उतार उत्तर दिशेने आहे। बघा, ॲमेझॉन खोऱ्याचा जो उतार आहे तो उत्तर दिशेने असा आहे। आणि भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार हा कोणत्या दिशेने आहे? तर तो पश्चिम दिशेने आहे, कारण की जो दख्खनचा जो पठार जे आहे त्याचा उतार हा पश्चिम दिशेने हा सर्वसाधारण उतार आहे। आणि त्यानंतर आपण प्रश्न पाहू की दोन्ही देशातील पर्जन्यछायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगा। आणि दोन्ही देशाचे जे पर्जन्यछायेचे जे प्रदेश आहेत, जे की पाऊस हा कमी प्रमाणात पडतो असे प्रदेश असतात। आणि तो अरवली पर्वत जो आहे भारतामध्ये, जो राजस्थानमध्ये आहे, त्या अरवली पर्वताचा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश आहे। आणि अरवली पर्वत आणि दिल्ली डोंगररांगाच्या पश्चिमेकडील प्रदेश हा जो आहे तिकडे, जे की राजस्थान आणि हरियाणामधलाही काही भाग त्यामध्ये आहे। आणि ब्राझीलविषयी पाहिले तर आपण अजस्र कडा जो पाहिला होता त्या अजस्र कड्याच्या ईशान्य दिशेला हा प्रदेश आहे। जलप्रणालीविषयी दिले ते प्रश्न दिले, जे की तुम्ही सोडवायचे आहेत, त्याची उत्तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिहा। की आकृती 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे भारत व ब्राझील देशातील नद्या दाखवलेल्या आहेत। ह्या दोन ड्रेसिंग पेपर घ्यायचे आणि त्यावर दोन्ही देशाच्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये गंगा नदी आणि ॲमेझॉन नदी या दोन्ही नद्यांची जी खोरी आहेत ते तुम्हाला स्वतः नकाशामध्ये दाखवायचे आहेत। त्यामध्ये जे मॅप काढायचा आहे त्यामध्ये त्याने काही मुद्दे दिले, त्या आधारे तुम्हाला ही माहिती पूर्ण करायची आहे। आणि त्यामध्ये पाणलोट क्षेत्राचे आकारमान, गंगा नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्याविषयी माहिती आणि दुसऱ्या बाजूला ब्राझीलमधली ॲमेझॉन नदी याविषयी माहिती त्यामध्ये लिहायची। त्यामध्ये खोऱ्यांची त्या क्षेत्रातील सापेक्ष स्थान, म्हणजे ते खोरे कोठे आहे त्या दोन्ही नदीची त्याविषयी लिहायचे। नद्यांची उगम क्षेत्र, जसे की गंगा नदी ही गंगोत्री ती उगम पावते, त्यानंतर ती भगीरथी नदी त्यामध्ये मिळते, असे नद्यांचे उगम क्षेत्र। नद्यांची दिशा, गंगा नदी आणि ॲमेझॉन नदी ही कोण्या दिशेने वाहते? ॲमेझॉन नदी ही पूर्वेकडे उत्तर पूर्व दिशेने वाहत जाते, असे याविषयी माहिती लिहायची। आणि प्रमुख उपनद्या, गंगेची उपनदी जशी यमुना नदी आहे, तसेच
ॲमेझॉन नद्यांच्या उपनद्या आणि याविषयी माहिती दिली. आणि इतर मुद्दे दिलेले आहेत खाली आपल्याला. त्यामध्ये त्यांनी दिले की गंगा नदी जी आहे, गंगा नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे ते 10,16,124 एवढे आहे चौरस किलोमीटरमध्ये. आणि ॲमेझॉन नदीचं जर पाहिले तर ते 70,50,000 एवढे आहे. आणि लांबीनुसार जर पाहिलं तर गंगा नदीची जी लांबी आहे ती 2,525 ही आहे, 2,525. आणि ॲमेझॉन ही लांब नदी आहे गंगा नदीपेक्षा, आणि त्यांची लांबी जी आहे त्या नदीची ती 6,400 किलोमीटर आहे. आणि नदीतून होणारा जो विसर्ग आहे तो गंगा नदीचा हा 16,648 आहे. तर जो ॲमेझॉन नदी आहे, जो ॲमेझॉन नदीचा जो विसर्ग आहे तो जगात सर्वाधिक जास्त पाण्याचा विसर्ग हा ॲमेझॉन नदीमधून होतो. आणि त्याचा विसर्ग हा 2,09,000 आहे. आणि ॲमेझॉन नदीमधून जगात सर्वाधिक जास्त पाणी विसर्ग होणारी नदी जी आहे ती ॲमेझॉन ही नदी आहे. आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. ब्राझीलची जी जलप्रणाली आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. ब्राझीलच्या ज्या नद्या आहेत त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आणि ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की ब्राझीलमध्ये 3 प्रमुख नदी आहेत बघा ब्राझीलमध्ये. त्यामध्ये ॲमेझॉन नदी ही की सर्वात मोठी नदी आहे ब्राझीलमधली आणि ती महत्त्वाची आहे ब्राझीलची. आणि त्यानंतर ब्राझीलच्या नैऋत्येकडील ज्या नद्या आहेत त्यामध्ये पॅराग्वे, पॅराना ह्या ज्या 2 नद्या आहेत त्याही खूप महत्त्वाच्या नद्या आहेत. पॅराग्वे आणि पॅराना ह्या नद्या ज्या की ईशान्य दिशेला आहेत ब्राझीलच्या. आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को ही एक महत्त्वाची नदी आहे. आणि ही जी नदी आहे ती ब्राझीलच्या उच्चभूमीच्या उत्तर दिशेकडून एक आहे. ही नदी पूर्वेकडील ती एक नदी आहे, साओ फ्रान्सिस्को ही नदी आहे. आणि किनारपट्टीवर नद्या आहेत ह्या. त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहू. त्यामध्ये आपण ॲमेझॉन नदी नाही त्याविषयी अगोदर माहिती पाहू. ॲमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेत पूर्व उतारावर होतो. आणि या ॲमेझॉन नदीचा जो उगम आहे तो पेरू देशामधील अँडीज पर्वतरांगेत होतो, हे तुम्ही लक्षात असू द्या. आणि ॲमेझॉनमधील पाण्याचा विसर्गाचे जे प्रमाण आहे ते प्रचंड आहे. आणि हे सुमारे 2,00,000 घनमीटर प्रति सेकंद एवढे होते, हे लक्षात असू द्या तुम्ही. 2,00,000 प्रति सेकंद घनमीटर हे होत असते. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. जसे की आता पाण्याचा विसर्ग हा वेगाने असल्यामुळे गाळही वेगाने वाहून नेला जातो. आणि त्यामुळे नदीच्या मुखाकडेही गाळाचे जे संचयन आहे ते फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. आणि साधारण नद्यांच्या मुखांशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत, हे तुम्ही लक्षात असू दे. आणि त्यामुळे ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार होतात. कारण की हे जे गाळ या नदीमधून मोठ्या प्रमाणात वाहून आणल्या जातो त्यामुळे या मुखापाशी असे छोटे छोटे असे बेटे निर्माण होतात, बेटे निर्माण झालेले आहेत. आणि ॲमेझॉनच्या नदीपात्राच्या मुखाजवळ रुंदी जी आहे ही नदीची ही साधारण 150 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. आणि हे तुम्ही अंतर कसं लक्षात घेऊ शकता तर म्हणजे तुमचं जे गाव आहे किंवा तुमचं जे शहर आहे, तुमच्या शहरापासून जवळच एखादं 150 किलोमीटर दूर असलेलं एक गाव किंवा शहर तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानुसार तुम्ही अंदाज लावा की या 2 शहरांच्या दरम्यान जेवढी रुंदी आहे तेवढीच ॲमेझॉन नदीची मुखाजवळची रुंदी आहे. मुखाजवळ म्हणजे जिथे नदी ही या अटलांटिक महासागराला मिळते त्यामधील ही रुंदी आहे ही मुखाजवळी. आणि इथेच बेटांची निर्मिती होते, कारण की हा जो गाळ आहे नदीतून तो इथे आणला जातो. तो नदीमध्ये वेगाने जे पाणी येते त्यामुळे हा गाळ इथे येतो. आणि ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र हे जलवाहतुकीस योग्य आहे. आणि नदीपात्र हे मोठं असल्यामुळे, कारण की 150 किलोमीटर लांबीचं हे जे जलपात्र आहे त्यामुळे यामधून वाहतूकही होती. आणि इथे आपण पाहू शकतो की ॲमेझॉन नदी, आणि ही ॲमेझॉन नदी पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेमधून ही उगम पावते आणि इकडे अशी जाते. आणि इथे मारुजा बेट जे तुम्हाला सांगितले तेही आहे. आणि हा सर्व नदीमधून जो गाळ येतो त्यानंतर इथे छोटे छोटे अशी बेटांची ही निर्मिती होते. आणि या ॲमेझॉन नदीवर ॲमेझॉन वन जी आहेत ती मोठ्या प्रमाणात ॲमेझॉनची ही वनं आहेत इथे. आता आपण ब्राझीलमधल्या ज्या दुसऱ्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यामध्ये पॅराग्वे नदी आणि पॅराना या 2 नद्याविषयी आता आपण
माहिती पाहू. पेराग्वे आणि पॅराना ह्याही ब्राझीलमधील खूप महत्त्वाच्या नद्या आहेत. आणि त्यामध्ये जी पेराग्वे नदी आहे, त्या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. आणि ह्या ज्या नद्या आहेत ह्या ब्राझीलच्या ह्या नैऋत्य जो भाग आहे त्या भागात आढळतात. आणि या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील जे अर्जेंटिना जो देश आहे त्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या इथेच अर्जेंटिना देशातील प्लाटा नदी आहे. या दोन्ही नद्या आल्यानंतर इथल्या जो प्लाटा नदी आहे त्या प्लाटा नदीला मिळतात. आणि या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उत्तरावरून पाण्याचा पुरवठा करतात. आणि इथे उरुग्वे जी नदी आहे ही उरुग्वे नदी यामध्ये मिळते. आणि ह्या दोन्ही नदी या उरुग्वे नदीला जो पाण्याचा पुरवठा आहे तो करत असतात. आणि त्यामुळे या समोर जाऊन अर्जेंटिना या देशामधून या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात समोर. अशा या दोन नद्यांविषयी आपण माहिती पाहिली. ह्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आहेत हे पण इथे पाहिली. आणि त्यानंतर आता साओ फ्रान्सिस्को या नदीविषयी पाहू. साओ फ्रान्सिस्को ही नदी आपण इथे पाहू. ही आहे साओ फ्रान्सिस्को नदी. आणि ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. ही ब्राझीलमधील तिसरी आणि ही खूप महत्त्वाची नदी आहे. कारण की ही जी नदी आहे हिचा उगम ब्राझीलमध्येच होतो आणि शेवटी अटलांटिक महासागराला मिळते. कारण की या नदीतलं जे सर्व पाणलोट क्षेत्र आहे, जो या नदीचा आपण म्हणू शकतो जो फायदा आहे तो ब्राझील या एकाच देशाला होतो. त्यामुळे ही ब्राझीलसाठी एक महत्त्वाची नदी आहे. आणि या ब्राझीलच्या हद्दीमध्ये सर्व पाणलोट क्षेत्राचा विस्तार आहे. आणि ब्राझीलचा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागामध्येच या नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे. आणि या भागात सुमारे 1000 किमी अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहत जाते. आणि ही जी नदी आहे ती 1000 किलोमीटरपर्यंत ही उत्तरेकडे वाहत जाते. या इथून अशी साओ फ्रान्सिस्को नदी 1000 किलोमीटरपर्यंत उत्तरेकडे वाहत जाते. आणि त्यानंतर ती इथून अशी पूर्वेकडे वळते. उत्तरेकडे वाहत गेल्यानंतर ती पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागर जो आहे तो अटलांटिक महासागराला मिळते. आणि साओ फ्रान्सिस्को नदीच्या मुखाजवळ हे 250 किमी लांबीचा एक म्हणजे वाहतुकीसाठी एक जलमार्ग आहे. ह्या 250 किलोमीटरपर्यंत यामधून ही जलवाहतूक जी आहे ती जलवाहतूक यामधून होऊ शकते. ही साओ फ्रान्सिस्को ही एक महत्त्वाची नदी आहे ब्राझीलमधली. ते पण माहिती पाहिली त्याविषयी. आणि आता किनारी जो प्रदेश आहे त्याविषयी आपण माहिती पाहू. किनारी प्रदेशातील ज्या नद्या आहेत त्याविषयी आपण इथे माहिती पाहू. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी आपण इथे नद्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या नद्या आहेत त्याविषयी माहिती पाहू. ज्या की किनारी वस्तीच्या असल्यामुळे तिथे आहेत. त्या नद्यामध्ये परानिबा, इटापेकुरू या नद्या आहेत. आणि ह्या नद्या ज्या आहेत त्या उत्तरेकडे वाहतात आणि अटलांटिक महासागराला मिळतात. आणि या छोट्या छोट्या नद्या आहेत ब्राझीलमधल्या परानिबा आणि इटापेकुरू ह्या ब्राझीलमधील महत्त्वाच्या नद्या आहेत. आणि त्यानंतरच तिथील अनेक छोट्या छोट्या नद्यामध्ये अनेक नद्या आहेत. त्यामध्ये दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्या ह्या ज्या होत्या त्या उत्तर अटलांटिक सागराला मिळणाऱ्या होत्या. आणि आता दक्षिण अटलांटिक महासागर जो आहे तर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांचा जो उगम आहे त्याविषयी आपण माहिती पाहू. या नद्यांचा पाण्याचा पुरवठा हा ब्राझील उच्चभूमीतून होतो. या नद्यांचं जे पाणी आहे ते ब्राझील उच्चभूमीमधून येते. आणि त्यामध्ये पुरागवाकू ही जी नदी आहे ती साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागरात मिळते. इथे आपण नकाशामध्ये बघू शकतो. ह्या ज्या दोन छोट्या छोट्या नद्या आहेत त्यामध्ये हे परानिबा नदी आणि इटापेकुरू नदी ह्या ज्या दोन नद्या आहेत त्या इथे उगम पावतात. आणि हे जे उत्तर अटलांटिक महासागर आहे या उत्तर अटलांटिक महासागराला हे मिळतात. आणि त्यामध्ये इथं टोकॅन्टिन्स नदी, अगारुका नदी अशाही नद्या आहेत. आता आपण भारताविषयी माहिती पाहणार आहोत. आणि ज्या आता आपण नद्या पाहिल्या त्यामध्ये ही एक नदी आहे, हे पुरागवाकू नदी आणि हे जेक्टुनुमा
नदी, ह्या ज्या 2 नद्या आहेत ह्या दक्षिण अटलांटिक महासागराला मिळतात. आणि ह्या दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या ह्या 2 नद्या आहेत. आणि उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या त्यामध्ये ह्या पुरानिबा नदी आणि इटाकीकुरू नदी, इटापीकुरूची नदी ह्या आहेत. आता आपण भारतविषयी माहिती घेऊ आणि भारतामधली जी जलप्रणाली आहे त्याविषयी माहिती घेऊ. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांची हिमालयीन नद्या व द्वीपकल्प पठारावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. भारतीय नद्या ज्या आहेत त्यांचे 2 भागात वर्गीकरण केले जाते. ते कसे, ते एक म्हणजे हिमालयातील नद्या आणि दुसऱ्या म्हणजे एक भारतीय द्वीपकल्प जो आहे पठारी प्रदेश भारतीय त्यामधील नद्या. त्यामधील हिमालयीन ज्या नद्या आहेत त्याविषयी आपण अगोदर माहिती घेऊ. हिमालयीन ज्या नदी कशा आहेत आणि हिमालयातील बहुतेक नद्या ह्या विविध हिमालयातून उगम पावतात. हिमालयातील नद्या म्हटल्यानंतर त्या हिमालयातच उगम पावणार आहेत ना, आणि त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामध्ये मोठा विसर्ग होतो. आणि ह्या हिम नद्या असल्यामुळे त्यामध्ये जे बर्फ आहे तो उन्हाळ्यामध्ये वितळतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्येही त्यामधून पाण्याचा विसर्ग होतो. आणि यांना पावसाळ्यात त्यांना पूर येतो आणि त्यांना जे पाणी असते ते बारमाही असते, कारण की त्या हिम नद्या आहेत. कारण की जो बर्फ पडतो तो उन्हाळ्यामध्ये वितळतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्येही या नद्यांना पाणी असते आणि त्यानंतर पावसाळ्यामध्ये ते पाणी असतेच या नद्यांना. त्यामुळे या नद्यांना बारमाही पाणी असते आणि त्यांना बारमाही नद्या असे म्हणतात. आणि या जो नद्यांचा जो गट आहे ज्यांना की 12 महिने पाणी असते, जो हिम नद्या आहेत त्यामध्ये सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या ह्या आहेत. ज्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या, ज्या की सिंधू आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्यामध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास ह्या आहेत. आणि पश्चिम हिमालयात म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. ह्या नद्या ज्या आहेत ते जम्मू काश्मीर राज्यामधून ह्या 4 नद्या वाहतात. आणि त्यानंतर त्या एकमेकांना बऱ्याचशा समांतर आहेत. त्या ज्या नद्या आहेत त्या एकमेकांना अशा समांतर दिशेने अशा वाहत जात असतात. त्या एकमेकांना अशा समांतर वाहत आहेत. आणि त्याविषयी पुन्हा ते माहिती पाहिजे. अशा आहेत त्या नद्या. त्यामध्ये सिंधू ही नदी आहे, त्यानंतर रावी, झेलम आणि चिनाब आणि बियास ह्या ज्या नद्या इथून आहेत ह्या. आणि ही सिंधू नदीची ह्या सर्व उपनद्या आहेत. आणि सिंधू नदी ही पाकिस्तानमध्ये जाऊन नंतर अरबी समुद्रास मिळते. आपण गंगा आणि तिच्या उपनद्याची माहिती पाहूया. त्यामध्ये सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही आहे. आणि या सतलज नदीचा जो उगम आहे तो मानसरोवर इथे उगम होतो आणि पश्चिम दिशेने वाहते आणि पश्चिम दिशेने अशी वाहत जाते. आणि या सतलज नदीचा जो गाळ आहे त्या नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यामधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचं जे मैदान आहे ते त्यामधून तयार झाले. या सतलज नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यामधून पंजाब हे मैदान तयार झाले. त्यामुळे पंजाब हा 5 नद्यांचा प्रदेश म्हणजेच पंजाब असे त्याचे नाव आहे. आणि सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्राला मिळते. आता गंगा नदीविषयी आपण माहिती घेऊ. गंगा नदी ही हिमालयातील गंगोत्री हिम नदीतून उगम पावते आणि त्यानंतर हिमालय सोडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील याच मार्गाने वाहतात. यमुनोत्री ते उगम पावणारी यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. आणि यमुना जी नदी आहे ती गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. ती हिमालयामधील यमुनोत्री उत्तराखंड येथे उगम पावते. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या भागात वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. ही जी नदी आहे ती अशी आहे. आणि याच नदीला सांगपो असे म्हणले जाते. चीनमध्ये या नदीला सांगपो नावाने ओळखले जाते. आणि त्यानंतर जेव्हा ही अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री करते म्हणजे भारतामध्ये, तेव्हा हिला दिहांग नदी असे म्हटले जाते, दिहांग. आणि त्यानंतर ही आसाममध्ये जेव्हा येते, आसाम राज्यामध्ये हिला ब्रह्मपुत्र असे नाव प्राप्त होते. आणि ही नंतर समोर आल्यानंतर हिला गंगा ही नदी
मिळते आणि बांगलादेशमध्ये या दोन्ही नद्यांचा संगम होतो. आणि नंतर या ज्या नद्या आहेत यांना पद्मा, नंतर यांना मेघना या नाव प्राप्त होते आणि नंतर या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. बांगलादेशमध्ये यांना मेघना असे या दोन्ही नदीचे संगमना म्हणले जाते. त्याविषयी ती माहिती. तर आणि हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपू या नावाने ओळखली जाते, जसे की मी तुम्हाला आत्ताच सांगितले सांगपू नावाने. आणि त्यानंतर हिमालयात ओलांडल्याने तिच्या प्रवाहात दिहांग असे नाव येते. जेव्हा भारतात एंट्री होते तेव्हा तिला दिहांग असे नाव येते. आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नदी जसे की आसाममध्ये आल्याने ब्रह्मपुत्र हे नाव तिला प्राप्त होते. आणि गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढत जातो. अनेक उपनद्या गंगा नदीला येऊन मिळतात त्यामुळे. आणि ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेशामध्ये गंगेशी येऊन मिळते. तिथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असं त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. आणि ते त्रिभुज प्रदेश जो आहे त्याला तो बांगलादेश आणि पश्चिम बंगाल येथे आहे आणि निर्माण झाला आहे. आणि द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस मिळतात. द्वीपकल्पीय पठारात ज्या नद्या आहेत त्यापैकी अनेक नद्या गंगा नदीस मिळतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोन ही नद्या आहेत. त्यामध्ये जी चंबळ नदी आहे तिला डाकूंची नदी असे सुद्धा म्हटलं जाते. ही जी नदी आहे इथे पूर्वी डाकू राहायची या नदीमध्ये, त्यामुळे या चंबळ नदीला डाकूंची नदी असेही म्हटले जाते. आता आपण द्वीपकल्पीय नद्या ज्या आहेत त्याविषयी माहिती पाहू. ज्या की इकडे ज्या दख्खनचे पठार आणि पठार प्रदेशावर ज्या नद्या आहेत त्यांना द्वीपकल्पीय नद्या असे म्हटले जाते. आणि त्यामध्ये द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. हे द्वीपकल्पीय नद्या आहेत त्यामध्ये पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असे वर्गीकरण केले जाते. कारण की इथे जो पश्चिम घाट आहे ज्याला की आपण सह्याद्री म्हणतो, या सह्याद्री पर्वतामुळे यांचे विभाजन होते. आणि ते कशा प्रकारे होते ते आपण पाहू. जे विभाजन होते पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. आणि द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराचे आपत्तीचा धोका हा सहसा जास्त नसतो. या हंगामी स्वरूपाच्या आहेत. कारण की ह्या ज्या नद्या आहेत त्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. इथे दिलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला, केरळमधील नद्यांच्या मुखांशी लांब अंतरापर्यंत पार्श्वजल साचलेले आहे. या पार्श्वजल साठ्यांनाच कयाल असे स्थानिक नाव आहे. कयाल हे तिथले स्थानिक मल्याळम भाषेतले नाव आहे, हे तुम्ही लक्षातच द्या. आणि जो आपण पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्या त्याविषयी माहिती पाहू लागलो. आणि पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या ज्या नद्यांची लांबी आहे ती खूप कमी आहे. कारण की पश्चिम घाट आहे आणि त्यानंतर तिथे जो अरबी समुद्र आहे, इथे हा समुद्र आहे अरबी समुद्र. आणि त्यामुळे या नद्यांची जी लांबी आहे ती खूपच कमी प्रमाणामध्ये आहे. आणि जी लांबी आहे ती खूप कमी आहे. आणि यांचा जो वेग आहे पाण्याचा तो जास्त आहे. कारण की जो पश्चिम घाट आहे तो इकडे तीव्र उतार आहे. आणि त्यामुळे या नद्यांचा जो वेग आहे, जो पाणी आहे ते वेगाने वाहत जाते आणि अरबी समुद्रात मिळते. आणि ह्या जो नदी आहेत ते केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. आणि हे जो पश्चिम घाट गुजरातमध्ये सुरू होतो आणि तो केरळपर्यंत आहे. इकडे तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे. पण ह्या केरळपर्यंत ज्या नद्या आहेत त्यांची जी लांबी आहे ती सारखीच असल्यामुळे आणि उतारही सारखाच असल्यामुळे त्यांचे जे गुणधर्म आहेत ते सेमच आहेत. उत्तर जे गुजरात आहे उत्तर गुजरातमधील खंडाच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याचा एक वेगळा गट नाही. आणि उत्तर गुजरातमध्ये जो एक वेगळा गट नद्यांचा निर्माण होतो ते म्हणजे खंभातच्या आखातात मिळणाऱ्या नद्या. आणि त्यामध्ये तापी, नर्मदा, मही, साबरमती या नद्यांचा समावेश आहे. त्यामध्ये तापी, नर्मदा आणि मही आणि साबरमती हे 4 नद्या आहेत ज्या की खंभातच्या आखातात मिळतात. त्यामध्ये तापी आणि नर्मदा ह्या खसदरीतून वाहतात असे मानले जाते. या दोन्ही नद्या खसदरीतून वाहतात ज्या की पश्चिम वाहिनी नद्या आहेत या दोन्ही. आणि मही नदी ही ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उत्तरावर उगम पावणारी साबरमती आणि साबरमती नदी ही जी अरवली पर्वत आहे त्याच्या दक्षिण उत्तरावर उगम पावते.
आणि साबरमती नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहत जाते आणि ही नदी जी आहे ती उत्तर दक्षिण दिशेने वाहत येते. आणि याशिवाय अरबी समुद्रात मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उत्तरावर उगम पावणारी लुनी नदी. लुनी ही एक राजस्थानमधील नदी आहे आणि ही जी नदी आहे ती अरबी समुद्रात येऊन मिळते. नंतर ते अरवली पर्वताचा जो पश्चिम भाग आहे जो की राजस्थानचं वाळवंट आहे तिथून ही नदी वाहत येते. आणि अरबी समुद्रामध्ये जे आहे ते गुजरातमधील कच्छ जे आखात आहे त्या कच्छ आखातामधूनही अरबी समुद्रात मिळते. आता ज्या नद्यांचा जो आपला प्रकार आहे त्यामध्ये बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, ह्या अगोदरच्या ज्या आपण नद्या पाहिल्यात त्यामध्ये आपण अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या पाहिल्या आणि यामध्ये आपण बंगालचा जो उपसागर आहे त्याला मिळणाऱ्या नद्या त्याविषयी आपण माहिती पाहू. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराचा पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. आणि ज्या बंगालचा जो उपसागर आहे त्याला मिळणाऱ्या नद्या त्यामध्ये महानदी म्हणजे गंगा नदी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटात होतो. आणि ह्या ज्या नद्या आहेत त्यांचा जो उगम आहे जो पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री इथे यांचा उगम होतो. आणि ह्या इकडे समोर जाऊन नंतर बंगालचा जो उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीन नद्या. आणि गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि 1 नंबरला गंगा नदी आहे. आणि त्यानंतर गोदावरी नदीची खोरे हे भारतात सर्वाधिक जास्त आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे आणि कृष्णा नदीचं खोरं आहे ते दक्षिणेस आहे. गोदावरी नदीच्या दक्षिणेस इकडे कृष्णा नदीचे खोरे आहे. आणि कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत त्यामध्ये भीमा आणि तुंगभद्रा ही कृष्णा नदीच्या ह्या दोन्ही उपनद्या आहेत. आणि कृष्णा नदी त्याला हे भीमा आणि तुंगभद्रा या नद्या समोर मिळतात. त्यामध्ये कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. कावेरी जी नदी आहे ती कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. आणि या नदीवर जो आहे तो फार पूर्वी जलसिंचनासाठी एक उपयोग केला जात होता. या नदीचा जो कावेरी नदीचा फार पूर्वीसुद्धा जलसिंचनासाठी उपयोग केला जात होता असं दिले. आणि त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला यामध्ये दिले की चोळ राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात जे चोळ साम्राज्य होतं ते भारतामध्ये प्राचीन भारतीय इतिहासामध्ये तुम्हाला आहे. त्यामुळे चोळ साम्राज्याच्या राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवरील त्रिचन्नापल्ली म्हणजे तिरुचिरापल्ली या शहरावर एक धरण बांधले होते. या नदीवर या शहराच्या जवळ एक धरण बांधले होते आणि या कावेरी नदीवर. आणि त्याहून जो त्रिभुज प्रदेशात जो आहे तिथे जलसिंचन सुरू केले होते. आणि आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरत आहे आणि आजही हे धरण हे आहे तिथे. म्हणजे भारतीय जलप्रणाली आहे त्याविषयी माहिती पाहू. जसे की आपण द्वीपकल्पातील नद्या पाहिल्यात त्यामध्ये अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये नर्मदा नदी आणि इथे तापी नदी आहे ह्या अरबी समुद्राला मिळतात. त्यानंतर ही मही ही नदी आहे आणि इकडे साबरमती ही नदी आहे ह्या अरबी समुद्राला मिळतात. नर्मदा आणि तापी नदीचा जो उगम आहे ते मध्य प्रदेशमध्ये होतो इथे. आणि इथे ही लुनी नदी जी आहे ती अरवली पर्वताच्या पश्चिम दिशेने उगम पावते आणि इथे गुजरातमधून इथे अरबी समुद्रात मिळते. ही लुनी नदी राजस्थानमधील आहे. त्यानंतर इथे छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत ज्या की कोकणामधल्या आहेत उल्हास नदी, त्यानंतर कोकणामधल्या काळू नदी, अशा बऱ्याच छोट्या छोट्या नद्या ज्या आहेत त्या इकडे जसे गोव्यामध्ये मांडवी नदी ह्या सर्व छोट्या छोट्या नद्या ह्या आहेत ज्या की अरबी समुद्राला मिळतात आणि पश्चिम घाटामध्ये त्यांचा उगमही होतो. त्यानंतर इकडे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या त्याविषयी आपण माहिती पाहू. त्यामध्ये बंगालच्या उपसागराला अनेक नद्या मिळतात त्याविषयी महानदी आहे, त्यानंतर गोदावरी, जिथे कृष्णा आहे, कृष्णा नदीला भीमा नदी आणि तुंगभद्रा ह्या दोन्ही नद्या ज्या आहेत ह्या कृष्णेचीच उपनद्या आहेत. त्यानंतर इथे गोदावरी नदी मिळते. आणि त्यानंतर इकडे जे आपण पाहिले तर इथे
ही ब्रह्मपुत्रा नदी येते आणि ब्रह्मपुत्रा नदीलाच इकडून गंगा नदी मिळते आणि त्यानंतर यांचं जे नाव आहे ते मेघना असे समोर नाव होते आणि ही मेघना नदी नंतर हे बंगालच्या उपसागराला मिळते. त्यानंतर कावेरी, ही कावेरी जी नदी आहे ही कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते आणि नंतर ही बंगालच्या उपसागरात येऊन मिळते. आणि हिमालयामध्ये जे उगम पावणारे हिम नदी आहेत त्यामध्ये सिंधू नदी आणि इकडे गंगा नदी आहे. गंगा नदीचा उगम हा गंगोत्री आणि यमुनोत्री इथे यमुना नदीचा उगम होतो. ज्या यमुना नदी आहे त्या यमुना नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्याविषयी आपण माहिती पाहिली. त्यामध्ये ही चंबळ नदी जी आहे इथे तुम्हाला अगोदर मी सांगितले ही डाकूंची नदी म्हणून ओळखली जाते. इथे पूर्वी डाकू राहायचे. चंबळ नदी ही राजस्थानमधून मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश अशी आहे. त्यानंतर सिंध, बेटवा आणि केन नदी ह्याही यमुना नदीच्या ह्या उपनद्या आहेत ह्या सर्व. त्यानंतर समोर सोन नदी ही मिळते यामध्ये. अशा प्रकारे ही भारतातील जी नदी प्रणाली आहे जलप्रणाली त्याविषयी आपण माहिती पाहिली. भारतातील प्रमुख नद्या सरोवरे याविषयी आपण माहिती पाहिली आणि आपलं जो प्रकरण 3 होते ते आपल्या इथे संपूर्ण झालेले आहेत की प्राकृतिक रचना व भारतीय जलप्रणाली. प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली त्यामध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची आपण प्राकृतिक रचनाही पाहिली आणि त्यामध्ये तेथील जलप्रणालीही पाहिली. तशा प्रकारे आपला जो पाठ आहे तो संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि खाली एखादी कमेंट करा आणि हा क्लास जास्तीत जास्त शेअर करा. ओके, गुड बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.